सो हॅलो एव्हरीवन गाईज, वेलकम बॅक टू यूट्यूब चॅनल नॉलेज क्रीडा. विद्यार्थी मित्रांनो, MST CET 2024च्या स्टुडंटसाठी की म्हणजे ज्यांनी इंजिनिअरिंगसाठी कॅपराऊंड 1साठी ऑप्शन फॉर्म भरला होता, तर त्यांच्यासाठी आज खूपच इम्पॉर्टंट दिवस आहे. ते म्हणजेच की 14 ऑगस्ट 2024. आज नेमकं काय इम्पॉर्टंट आहे तर पहा की आज तुमचा कॅपराऊंड 1चं अलॉटमेंट लागणार आहे. अलॉटमेंट म्हणजे की तुम्हाला कोणतं कॉलेज मिळणार हे तुम्हाला आज कळणार आहे. जे तुम्ही ऑप्शन फॉर्म भरला होता, ऑप्शन फॉर्ममध्ये जे तुम्ही कॉलेजेस टाकलेले होते, त्या कॉलेजेसमध्ये तुम्हाला कोणतं कॉलेज मिळणार आहे तुमच्या पर्सेंटेजवरती, तुमच्या रँकवरती, मेरिट नंबरवरती हे तुम्हाला आज कळणार आहे, म्हणजे 14 ऑगस्टला. नेमकं आज किती वाजता तुम्हाला हे समजणार आहे, याचा टायमिंग कोणता आहे, त्याचबरोबर कसं तुम्ही चेक करू शकता की तुम्हाला कोणतं कॉलेज मिळालं आहे किंवा नाही मिळालं, हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये इथं पाहूया. ठीक आहे, त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण की अशा पद्धतीने आपण स्टेप बाय स्टेप तुमच्या ॲडमिशन प्रोसेसमध्ये इथं पुढे जाणार आहोत. त्या चॅनलला सबस्क्राईब करून इथं नक्की ठेवा. ठीक आहे, तर पाहू शकता आज नेमकं किती वाजता समजणार. जसं आपण ऑफिशियल वेबसाईटवरती आहे, ऑफिशियल वेबसाईटवरती आपल्याला इथं काय देत आहे की 14 ऑगस्ट 2024. ठीक आहे, मग आता इथं फक्त तुम्हाला डेट दिली आहे पण टायमिंग दिला नाही आहे. बट दरवर्षीच्या माझ्या एक्सपिरियन्सनुसार मी तुम्हाला सांगतो की दरवर्षी काय होत असते की जे अलॉटमेंट आहे त्याचा कोणताही टायमिंग फिक्स नसतो. तुम्हाला आज 14 ऑगस्ट सांगितलेली आहे, म्हणजे आज तुम्हाला तसं तर पाहिलं समजा ऑफिशियली तुम्हाला जे कळणार आहे ते म्हणजेच की सायंकाळी 7 वाजताच्या नंतर तुम्हाला इथं किंवा 7 वाजता तुम्हाला करेक्ट इथं समजणार आहे की नेमकं तुम्हाला कोणतं कॉलेज इथं मिळालेलं आहे. जसं की इथं CETची जे टायमिंग असते त्यानुसार. ठीक आहे, सायंकाळी 7 वाजेपर्यंत किंवा 7 वाजताच्या नंतर तुम्हाला इथं कन्फर्म समजणार आहे की नेमकं तुम्हाला कोणतं कॉलेज इथं मिळालं. तुम्ही चेक करू शकता. ओके, तर आता कसं चेक करायचं तुम्हाला कोणतं कॉलेज मिळालं ते सुद्धा आपण इथं पाहूया. सिम्पल आहे, सांगतो तुम्हाला स्टेप्स. पहा, तुम्हाला ऑफिशियल वेबसाईटवरती यायचं आहे. लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाणार आहे. या डिस्क्रिप्शनमधल्या लिंकवरती आल्यानंतर सिम्पली ब्ल्यू लाईन दिसत आहे, 3 लाईन्स दिसत आहेत, त्याच्यावरती क्लिक करायचं. ओके, त्याच्यावरती क्लिक केलं की इथं तुम्हाला काय दिसत आहे, इथं दिसते तुम्हाला रजिस्टर्ड कॅन्डिडेट लॉग इन. ठीक आहे, सिम्पली तुम्ही याच्यावरती क्लिक करायचं. इथं जेव्हा तुम्ही क्लिक करता त्यानंतर तुम्हाला इथं मागतो तो म्हणजेच की तुमचा ॲप्लिकेशन ID आणि पासवर्ड. याच्यावरती सिम्पली ॲप्लिकेशन ID टाकायचा, पासवर्ड टाकायचा, हा कॅप्चा टाकायचा आणि साइन इन तुम्ही इथं करून घ्यायचं. साइन इन जसे करता त्यानंतर तुम्हाला ते ऑप्शन फॉर्म ज्यांनी भरलेला आहे त्यानंतर तुम्हाला तिथं दिसते. पहा, दोन पॉसिबिलिटीज आहेत. पहिलं पॉसिबिलिटीज म्हणजे जे तुम्हाला कॉलेज मिळणार आहे तिथं तुम्हाला लिहून येणार की कोणतं कॉलेज मिळणार आहे. लॉग इन केल्यावरती खाली जेव्हा तुम्ही स्क्रोल करता तेव्हा की कॉलेजचं नाव येणार आहे. ओके, तुमच्या रँकनुसार तुम्हाला कोणत्या कॅटेगरीनुसार ते मिळालेलं आहे ते समजणार आहे. जर तुम्हाला कॉलेज नाही मिळालं तर तिथं तुम्हाला लिहून येणार आहे की नॉट अलॉटेड म्हणून. ठीक आहे, म्हणजेच तुम्हाला नाही मिळालं कॉलेज म्हणून. ठीक आहे, हे सुद्धा तुम्हाला इथं लिहून येणार आहे. म्हणजे कॉलेज मिळो की नाही मिळो तुम्हाला दोन्ही गोष्टी तिथं कळणार आहे. ठीक आहे, तर अशा पद्धतीनं सिम्पली तुम्ही चेक करू शकता आणि टायमिंग सुद्धा मी तुम्हाला सांगितलेला आहे. ठीक आहे, तर हा व्हिडिओ पुढे शेअर करा जेणेकरून बाकीच्या तुमच्या फ्रेंड्सना सुद्धा ही इन्फॉर्मेशन इथं होणार आहे. थँक्यू फॉर वॉचिंग द व्हिडिओ. स्टे कनेक्टेड.